हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द बिगिनिंग विथ. फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू सो मच ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर गडचिरोली फॉर गिव्हिंग सच अ वंडरफुल रिस्पॉन्स फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. अवघ्या 24 तासातच मोर दॅन 500 रिस्पॉन्सेस मला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि गडचिरोलीतून मिळाले आहेत. हे अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्या प्रवासाला मी सुरुवात केलो त्याला एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक जुडतील याचा मला अंदाज नव्हता. आणि खरंच हा चॅनल आता माझ्यासाठी खूप महत्वाचा झालेला आणि अर्थातच तुमच्यासाठी आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. चला, आज आपण अतिरिक्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयावर सुरुवात करूया. 2 सेशन आपले इंट्रोडक्टरी झालेले आहेत. आता आपण जरा आनंदाने पुढे वाढूया आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. आणि टुडे सेशन इज ऑल अबाउट दी नाऊन. ओके, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे थोडक्यात माझा परिचय आणि माझ्या चॅनलचं नाव द बिगिनिंग विथ. आणि इट्स अन ऑनलाईन स्पोकन इंग्लिश अँड ग्रामर कोर्सेस फॉर ऑल, म्हणजे सगळ्यांसाठीच हे व्हॅलिड आहे. मग तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहात किंवा विद्यार्थी आहात किंवा शिक्षक आहात, हे सगळ्यांसाठी खूप चांगला एक प्रकल्प आहे आणि चांगला प्रयत्न आहे. सो लेट्स बिगिन. सो ओके, on your screen you can see. Okay, the first thing is all about noun. आता नाउन म्हणजे नेमकं काय? नाउन म्हणजे सगळ्यांचं नाव. जसं माझं नाव आहे, तुमचं नाव असेल, प्रत्येक वस्तूचं नाव आहे. तुमच्या आजूबाजूला जे वस्तू तुम्ही बघाल त्या प्रत्येक वस्तूला एक नाव आहे ना. तर नाउन म्हणजे प्रत्येकाचं एखाद्याचं नाव. मग तो व्यक्ती असो, वस्तू असो, प्राणी असो, काही असो, त्याचं नाव. नाउन इज अ नेमिंग वर्ड, ज्याच्यावरून बघा गर्दीमध्ये आपण एखाद्याला आवाज देत असताना आपण त्याचं नाव घेतो ना, ए राहुल, या पद्धतीने. सो नाउन इज अ नेम. ओके, इट कुड बी अ नेम ऑफ प्लेस, इट कुड बी अ नेम ऑफ पर्सन, और इट कुड बी अ नेम ऑफ एनीथिंग. राईट. आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला पर्सन, टीचर. टीचर इज रायटिंग ऑन अ बोर्ड. मी प्रत्येक नाउनला एक सेंटेन्स तयार केलेला आहे, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. अँड देन डॉक्टर. नाउन म्हटल्यावर पर्टिक्युलरली एखाद्याचं नाव नाही, तर पर्टिक्युलरली त्याचं प्रोफेशन पण येऊ शकतो. ठीक आहे, ओके, प्रोफेशन पण येऊ शकतो. आणि थर्ड एक्झाम्पल आहे रवी. रवी इज प्लेइंग बॅडमिंटन. ठीक आहे, तर दिस इज ऑल अबाउट नाउन. आता हे पर्सनचं झालं. आता प्लेस. प्लेस, स्कूल. आय गो टू स्कूल एव्हरी डे. येस, आय एम अ टीचर अँड आय गो टू स्कूल एव्हरी डे एक्सेप्ट संडेज. पार्क. चिल्ड्रन आर प्लेइंग इन द पार्क. आणि थर्ड आहे दिल्ली. Delhi is the capital of India and Delhi is the hottest city, right? Things, the book is very interesting. And second is I write with the pen. And third is the ball. The ball is under the table. So this is all about noun. जर आपण पुढे वाढूया. पुढे आता टाइप्स ऑफ नाउन्स. मी माझ्या माहितीत there are 5 types of nouns. Okay, one is a proper noun, second is a common noun, third is a collective noun, and fourth one is a abstract noun, and fifth one is a material noun. जरा प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन घेऊया की त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. सो वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. ओके, आता प्रॉपर नाउन म्हणजे नेमकं काय? बघा, इट्स अ नेम ऑफ अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस अँड थिंग्स. फॉर एक्झाम्पल इंडिया, रमेश, ताजमहल, हे एक एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे बघा ना, पर्टिक्युलरली एखाद्याला आवाज देत असताना आपण त्याचं नाव घेतो ना. एका गटामध्ये राहुलला आवाज द्यायचा तर राहुलचं नाव घेतो, बरोबर आहे. सचिन तेंडुलकरला बोलायचं असेल तर सचिन तेंडुलकरला. मग त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल बोलायचं असेल तर त्याचं नाव घेऊन आपण बोलत असतो. एखाद्या पर्टिक्युलर दिवसाबद्दल सांगायचं असेल, मंडे इज अ हॉलिडे फॉर एक्झाम्पल, संडे इज अ हॉलिडे. ठीक आहे, तर या पद्धतीचा जेव्हा जेव्हा आपण स्पेसिफिक म्हणतो ना, तेव्हा त्याला प्रॉपर नाउन असतो. जसं एखादी स्टेट. स्टेट म्हटल्यावर त्यात आपल्याला नाही समजणार, परंतु वेन वी टॉक अबाउट तेलंगणा, राईट, तेलंगणा म्हटल्यावर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येते की आपण नेमकं कोणत्या स्टेट बद्दल बोलतोय, राईट. सो दिस इज ऑल अबाउट दी कॉमन नाउन. ठीक आहे, जर आपल्याला प्रॉपर नाउन म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या वस्तू आणि एखाद्या व्यक्तीचं आपल्याला नाव घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपण प्रॉपर नाउन आपण घेत असतो, राईट. एखाद्या जागेचं नाव असेल, ठीक आहे, एखादी जागा जम्मू अँड काश्मीर, त्याच्यातली एखादी प्रॉपर जागा श्रीनगर, तर इट्स अ नेम ऑफ इट्स अ प्रॉपर नेम, इट्स अन एक्झॅक्ट नेम ऑफ दॅट थिंग. ओके, आपण पेनला पेन्सिल नाही म्हणणार किंवा पेन्सिलला पेन नाही म्हणणार, त्याचा पर्टिक्युलरली नाव आहे.
सो लेट्स मूव ऑन. कदाचित तुम्हाला एवढा सिंपल पद्धतीने मी सांगतोय, हे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगाल तर जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. याच पद्धतीने जर तुम्ही शिकवाल तर. आय एम नॉट टीचिंग टीचर्स, आय एम जस्ट टेलिंग व्हॉट एक्झॅक्टली यू कॅन डू इन द क्लासरूम लेवल. पुढे वाढूया आपण. कॉमन नाउन. आता कॉमन नाउन म्हणजे नेमकं काय? कॉमन नाउन म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. जसं बॉय, बॉय इज अ कॉमन नाउन, म्हणजे मुलगा, एक मुलगा आहे, राईट. परंतु पर्टिक्युलर असेल रमेश, हे झालं प्रॉपर नाउन. ठीक आहे. कॉमन नाउन काय होईल? सिटी, सिटी इज अ कॉमन नाउन. बट गडचिरोली प्रॉपर नाउन, नागपूर प्रॉपर नाउन, राईट. टीचर, टीचर इज ऑल्सो अ कॉमन नाउन, राईट. परंतु टीचर प्रदीप पाटील इज अ प्रॉपर नाउन, राईट. आणि त्यानंतर स्कूल, स्कूल इज अ कॉमन नाउन, बट पर्टिक्युलर स्कूल असेल कार्मेल हाय स्कूल, ठीक आहे, इट्स अ प्रॉपर नाउन. सर कॉमन नाउन म्हणजे एक जे सगळ्यांना जे कॉमनली नाव दिलेलं आहे. युनिव्हर्सिटी कॉमन नाउन आहे. त्यानंतर फ्लावर कॉमन नाउन आहे, कारण त्याचे खूप सारे प्रकार असतात, राईट. त्यानंतर बर्ड, तुमच्या समोर एक्झाम्पल आहे बर्ड. त्यानंतर डॉग, डॉग इज बार्किंग, बर्ड, बर्ड हे कॉमन नाउन मध्ये जाणार. मग पर्टिक्युलरली एखादी बर्डचं नाव घेतलं तर काय होणार? पॅरट, पॅरट इज अ प्रॉपर नाउन, इट्स नॉट अ कॉमन नाउन. बर्ड इज अ कॉमन नाउन. सर आय होप तुम्हाला हे कळलं असेल. तरी स्क्रीनवर दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा या पद्धतीने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. अ कॉमन नाउन इज अ जनरल नेम फॉर अ पर्सन, प्लेस, animal or thing. It does not start with a capital letter. ठीक आहे. It does not start with the capital letter. Okay. Unless at the beginning of the sentences. Okay. जर beginning मध्ये असेल तरच ते कॅपिटल असते, नाहीतर ते कॅपिटल राहत नाही. थँक्यू. आय होप तुम्हाला हे समजत आहे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सवर ते सोडू शकता, जेणेकरून ते माझ्यापर्यंत येईल आणि मी त्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. हा, आता बघा, जे मी तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं आहे त्याची थोडक्यात एक रिव्हिजन मी घेतोय. इथे मी एका ठिकाणी कॉमन नाउन दिलेलं आहे, एका ठिकाणी प्रॉपर नाउन दिलेलं आहे, राईट. आता कॉमन नाउन मध्ये बघा एक्झाम्पल, सब्जेक्ट इज अ कॉमन नाउन, सायन्स इज अ प्रॉपर नाउन. आय होप कळत आहे जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सब्जेक्ट सायन्स, स्कूल सरस्वती विद्यालय. आता मी थोडा फास्ट वाचतो. फ्लावर लोटस, म्हणजे बघा फ्लावर काय झालं? कॉमन नाउन. लोटस काय झालं? पर्टिक्युलर, पर्टिक्युलर त्या एका फ्लॉवरचं नाव आहे. कलर रेड, फ्रूट बनाना, फेस्टिवल दीपावली, मोबाईल, आता मोबाईलचे कित्येक ब्रँड असतात, बट मी तिकडे एक एक्झाम्पल म्हणून टाकलेला आहे विवो. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम, हे जरा टेक्निकल टर्म आहे. ऑपरेटिंग सिस्टम हे आपल्या मोबाईलमध्ये जो ऑपरेटिंग सिस्टम असतो, काहीच्या मोबाईलमध्ये ऍपल असतो ना, काही काही मोबाईलमध्ये अँड्रॉइड असतो, तर मी अँड्रॉइड तिकडे दिलेलं आहे. कंट्री ऑफकोर्स इंडिया. स्टेट, स्टेट हे कॉमन नाउन झालं, आणि तेलंगणा हे प्रॉपर नाउन झालं. युनिव्हर्सिटी गोंडवाना युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर कार, सगळ्यांना जी आवडते, डिझायर, साधारणतः लोकांकडे ती असतेच. तर आय होप कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन याच्यातला तुम्हाला फरक लक्षात आला असेल. आणि तुमचे काही सजेशन असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्सवर द्या, त्यानुसार मग मी पुढचा सेशन त्या पद्धतीने चेंज करेन. पुढे वळूया आपण कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन नेमकं म्हणजे काय असते? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एखाद्या विशिष्ट गटाचं नाव. जसं टीम, माझी टीम आहे क्रिकेट टीम, सो टीम इज अ कलेक्टिव्ह नाउन. साधारणतः 12, एका डझन मध्ये किती असतात? 12 असतात. सो डझन, डझन इज अ कलेक्टिव्ह नाउन. डझन म्हणजे मी नेमका कोणाला म्हणतो? 12, 12ला म्हणतोय, राईट. 12ला रिप्लेसमेंट वर्ड म्हणतोय डझन, राईट. क्लास, असा म्हणजे खूप सारे विद्यार्थी असतात ना, साधारणतः वर्गामध्ये 20, 25, 30, 40 विद्यार्थी असतात, त्याला आपण म्हणतो क्लास. हे क्लास कम हिअर, आपण या पद्धतीने बोलतो. पुस्तकांचा बंडल, राईट, पुस्तकांचा बंडल किंवा काड्यांचाही बंडल असतो. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी एखाद्या गटाला आपण एक पर्टिक्युलर नाव देतो, देन इट इज अ कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल पीपल, पीपल हा प्लुरल नाहीये, परंतु पीपल इज अ कॉमन नाउन विच इज मेंट फॉर लॉट्स ऑफ अ बिग क्राउड, राईट.
सो दीज आर दी कलेक्टिव्ह नाउन्स. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत. कलेक्टिव्ह नाउन इज अ वर्ड यूज फॉर अ ग्रुप ऑफ पीपल, एनिमल और थिंग्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल टीम, हर्ड, बेंच. प्रत्येकाचा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. टीम आहे. हर्ड, आता हर्ड जे आहे, हेड, इट्स अ न्यू वर्ड. हेड इज अ हेड ऑफ cows is grazing. ठीक आहे. Class is a very the class is very quiet today. Bunch, she bought a bunch of grapes. Bundle, the fleet of sheep sailed away. Right. So this is all about the collective nouns. To be honest, I'm waiting for your suggestion, and I'm waiting for your important reviews of today's video. So पुढे वाढूया आपण. Let's move forward. हा, पुढे आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. आता बघा, मानव म्हटल्यावर त्याच्यात वेगवेगळे इमोशन्स आलेच है ना. आता खरं तर या इमोशन्सलाच आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतोय. ठीक आहे. हसणे, रडणे, ठीक आहे, हसणे, रडणे, घाबरणे, हे सगळ्या ज्या इमोशन्स आहेत, हे सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये येत असतात. ऍबस्ट्रॅक्ट नाउन इज अ नेम ऑफ अ फिलिंग्स और आयडिया. बरं का, फक्त फिलिंग पर्यंत नाही तर ते आयडिया पण त्याच्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल हॅपीनेस, ऑनेस्ट, लव्ह, सिम्पथी, जे मी लिहिलं नाहीये, ब्रेव्हरी, पीस, चाइल्डहुड आणि स्लीप. तुमच्या समोर स्क्रीनवर काही इमोजीस टाकलेले आहेत ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ऍबस्ट्रॅक्ट नाउन हे पर्टिक्युलरली फिलिंग साठी असते, पर्टिक्युलर एखाद्या फिलिंग साठी असते, किंवा इमोशन्स साठी असते, किंवा एखाद्या आयडिया साठी असते. ठीक आहे. आय होप आतापर्यंत सांगितलेलं तुमच्यापर्यंत ते पोहोचत आहे. आणि पुढे आपण वाढूया. पुढचा एक स्लाइड आहे जी शेवटची आहे, ते आहे मटेरियल नाउन. आता मटेरियल नाउन म्हणजे नेमकं काय? मटेरियल नाउन म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव, जसं इट्स अ नेम ऑफ सबस्टन्स और मटेरियल. फॉर एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, वूड. आता एक्झाम्पल तुमच्या समोर सेंटेन्सेस दिलेले आहेत. गोल्ड इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. वॉटर इज एसेन्शियल फॉर लाईफ. वूड, this table is made of wood. Cotton, she is wearing a cotton dress. Milk, he drink milk every day. सो आय होप आजचा सेशन जो आहे तो तुम्हाला लक्षात आला असेल की आपण नाउनवर आपण बोललेलो आहोत की नाउन आणि त्याचे प्रकार कोणते कोणते असतात. वी हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट दी नाउन अँड इट्स टाईप. आय एम शुअर today's session is helpful for you, and my humble request to you is, if you are newcomer, please take this video. If you are a teacher, take this video to your classroom. ओके. आता जरा जेव्हा स्कूल स्टार्ट होतील तेव्हासाठी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. ऑफकोर्स लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला पटत असेल, तुम्हाला वाटत असेल की हा चॅनल कामाचा आहे. किमान वेळेत मी साध्या सिंपल वे मध्ये रिटेक न घेता सरळ सरळ मी नॅचरल कॉन्व्हर्सेशनवर बिलीव्ह करतो. आणि ऑफकोर्स जरा मेहनत प्रत्येकाला करावीच लागते. आणि मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण माझ्या जिल्ह्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावं आणि याचा हमखास त्यांना फायदा व्हावा. Thank you so much for watching this video. If you really feel this is fine, do like and subscribe my channel. My channel name is The Beginning With, and my name is Pradeep Patil. I am a teacher from Maharashtra, Gadchiroli, Maharashtra. Thank you so much. Have a great day. Thank you.